आकाशवाणी बीड प्रसारित करीत आहोत नारी समता दिनानिमित्त विशेष रूपक समतेचं क्षितिज. लेखन पुष्कराज बेदरे. निवेदन आणि निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर. सादर करते योगीराज बच्चे. नमस्कार. 26 ऑगस्ट नारी समता दिन म्हणजेच वुमेन्स इक्वॅलिटी डे. आजचा दिवस म्हणजे केवळ दिनदर्शिकेवरची एक तारीख नाही, तर शतकानुशतके अंधारात ठेवलेल्या आणि स्वतःचे अस्तित्व शोधणाऱ्या अर्ध्या जगाच्या संघर्षाचा, त्यांच्या विजयाचा आणि हक्कांचा उत्सव आहे. आज आपण याच समतेच्या वाटेचा वेध घेणार आहोत. आपल्या या विशेष रूपकातून समतेचे क्षितिज. स्त्रीनं उंबऱ्याच्या आतच राहावं. चूल आणि मूल हेच तिचं विश्व. पुरुषांच्या बरोबरीची भाषा तिला शोभत नाही. का शोभत नाही? हे आकाश जितकं तुमचं आहे तितकंच आमचंही आहे. उंबरा ओलांडून आम्ही चंद्राला गवसणी घातली आहे. मग अजूनही आम्हाला मागे खेचणारे तुम्ही कोण? हा लढा आजचा नाही. 26 ऑगस्ट 1920 रोजी अमेरिकन संविधानातील 19व्या दुरुस्तीनुसार महिलांना मतदानाचा हक्क मिळाला आणि हा दिवस नारी समता दिन म्हणून ओळखला जाऊ लागला. पण भारताच्या मातीत या समतेची बीजे पेरण्यासाठी क्रांतीसूर्यांना स्वतःचे आयुष्य पणाला लावावे लागले. आजी, पूर्वी स्त्रीचे अस्तित्व फक्त घराच्या 4 भिंतींपुरतेच मर्यादित होते का ग? होय पुरी, पण आज तुझी शाळेत जातेस, मोबाईल आणि कॉम्प्युटर हाताळतेस, हे सहज मिळालेलं नाही. यासाठी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुलेंनी अंगावर शेण दगड झेलले. महात्मा ज्योतिराव फुलेंनी समाजाचा रोष पत्करून पहिली शाळा काढली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलच्या माध्यमातून स्त्रीला संपत्तीचा, शिक्षणाचा आणि स्वतंत्र अस्तित्वाचा अधिकार मिळवून दिला. भारताने स्वातंत्र्याच्या पहिल्याच दिवसापासून महिलांना मतदानाचा समान अधिकार दिला. आलोय 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 भाई पथनाट्य घेऊन आलोय. ऐका हो ऐका, नारी समतेची गोष्ट ऐका. अहो दादा, अहो वहिनी, आज 20व्या शतकात आपण कुठे पोहोचलोय? चंद्रावर गेलो आपण, मंगळावर गेलो आपण, पण आपल्या मनातील अंधकार खरंच दूर झालाय का? नाही झाला. आजही विचारतात मुलगा झाला की मुलगी. वंशाचा दिवा मुलगाच हवा ही बुरसटलेली मानसिकता कधी बदलणार? मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, फक्त घोषणा देऊन भागणार नाही. स्त्रीला समान दर्जा दिल्याशिवाय देश पुढे जाणार नाही. अहो, पण रस्त्यावर आणि घराघरात काय चाललंय याचाही विचार करणं गरजेचं आहे. अहो सुभानराव, समजते का? अहो, पोरगी बातुकलीचा आता खेळ खेळायला लागली. होय की, पोरग आहे, भातुकलीचाच खेळ घेणार साहेब ती. अहो, पोरापोरीचा भातुकलीचा खेळ हा मोठेपणी खरं व्हावा ही आमची इच्छा आहे. हो म्हणजे नेमकं काय? तुमच्या मुलासोबत आमच्या मुलीचं लग्न लावून द्यायचा विचार करताय तुम्ही? तुमचा हा शब्द मी खाली जाऊन देणार नाही. माझी मुलगी जेव्हा मोठी जाईल तेव्हा तुमच्याच पोराला देऊ आपण. आता मी तुम्हाला 100च्या बॉन्डवर लिहून देतो बा. काही वर्षानंतर काय घडतंय हे आपण पाहूयात. विचारू तुम्हाला काय विचारायचं असेल तर पुरीला. काय ग पोरी, तुला स्वयंपाक काय येतो का नाही? हा येतो. पुढे शिकायचं का तुला? हा शिकायचंय. आमच्याकडे शेत आहे, पोते, कामधंदा जमन का? हा जमल. पाहुणं, आता तुम्हाला हळूच सांगतो बघा, तुमच्या पोराचंही वय जास्त. त्याला मला वाटतं कमीत कमी शिक नाही म्हणून गेले असत्यान. आता हाई हे गावाकडचं खेड्यापाड्याचं काय कोणाला माहित नसतंय जास्त, त्याच्यामुळं
लय काय वाड्यावाडी करू नका न होईन एवढं लवकर आपटून घ्या. होय चिवची आई, बोला की पाहुणं. काय मग आता ह्याचं तर ठरलंय, देण्या घेण्याचं कसं काय आहे मग? हे बघा पाहुणं, ही आमची पोरगी, सगळं येतं तिला, समद जमतं. आता राहिला प्रश्न देण्या घेण्याचा, तर आमच्याकडे काय द्यायला घ्यायला नाहीये. मला काय वाटतंय 10-15 तोळ सोनं तर द्या. हे बघा पाहुणे बाई, आमच्याकडून काय होणार नाही. काय ते लग्न बिग्न करू आणि जेवण खावण्याचा खर्च बघू. बरं जाऊ द्या, मी मध्यस्थी करतो. 2-4 तोळे तर भेटन ना? हा जमन, 2-3 तोळ्याचं बघू. हा मग 2-3 तोळे सोनं. पैसे काय राहू द्या, आता पोरगी आपली घरची लक्ष्मीच म्हणून घेऊन जातो आम्ही. बरं बरं चालतंय. मग कधी लग्न ठरायचंय ते बघा, बोला आता तुम्ही. सुभानराव, मी काय करतो, आमच्या इकडल्या देवबाप्पाला विचारतो, एकदा मुलीची कुंडली दाखवून बघतो आणि मुहूर्त काढला की मी मुहूर्त तुम्हाला कळवतो. फक्त ह्या गोष्टीचा ह्या कानाच्या त्या कानाला पत्ता लागू देऊ नका. 4-5 माणसं सोडता. हा ना, मग मी देवबाप्पा बी तिकूनच घेऊन येतो. इकडल्या देवबाप्पा काय बोबाटा करू नका तुम्ही. आता येतो तर आम्ही. तुम्ही तोपर्यंत तयारीला लागा पैशा पाण्याच्या. हा ते लागत होतो आम्ही तयारीला. राम राम. मग राम 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 राम. मित्रांनो, घरची गरिबीची परिस्थिती, पैशाचं आमिष व मध्यस्थी व्यक्तींच्या पुढाकारामुळे आई वडील लग्नासाठी तयार झाले आहेत. नवरा वयाने खूप मोठा असेल किंवा श्रीमंत असेल तर लग्नाच्या नावाखाली मुलीला विकत घेतले जाते. ऊस तोडणीसाठी, कोयते पूर्ण करण्यासाठी बालविवाह सहज केले जातात. आले पाहुणे रावळे, चला चला लवकर घ्या बरं उरकून आवरा आवरी करा. देवबाप्पा काय करा, पटकीन मंगलाष्टिका सुरू करा. कुणाला माहित व्हायच्या अगोदर ह्या देवस्थानावर. चला घ्या बरं अंतरपाठ धरा. जरा अंतरपाठ चला लवकर. मध्ये पोरग कुठे आहे? चला. घ्या ना पुढं तुम्ही. मुलीला आणा. पोरं घे ना पुढं. म्हणू का आता करू सुरुवात? हा करा देवबाप्पा सुरुवात. शुभमंगल सावधान, सावधान, शुभमंगल सावधान. आवरा आवरा, पोलिसाची गाडी गेली बघा आताची इथून. पोलिसाची गाडी गेली. अरे कोणीतरी ठिणगी टाकली वाटतंय. चला पाटकीनी निघा निघा लवकर निघा इथून. चला बरं, मी बी जातो आता. चला लवकर. देवबाप्पा तुम्ही अगोदर निघा. चला. चला, पोलिसाची गाडी आली. चला आता. पहा तर मंडळी, आता मुलीला तिच्या सासर घरी गेल्यावर कसा छळ होतो हे आपण पुढे पाहूयात. कवार बी झोपती, काय तर काम धंदा करीत नाही, काय नाही, फुकटची आणली उगाच. बापाचं घर असल्यावानी. रमेश, जर ऐकत नसली बायको तर दांडा घेऊन बिंदास हानी जा. इथं कोणी येणार नाही तिचं बघायला आता. बर बर, उद्यापासून बघतोच तिच्याकडे. हे चिवे उठ. हा 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 आले. उठ लवकर, नाही तर कान फाडीलच मारीन. आई, उठ लवकर, उठ. उठली का नाही? होय हो, ऐकलं का? काय आला आता? बरेच दिवस झाला चिवचा काय फोन बिनच नाही आला आणि मला कस तरी वाटतंय हो. आई दारुगड, आई दारुगड, आई दारुगड ना. बाया, कोणाचा आवाज येतो एवढा सकाळ सकाळ? कोण आलाय काय माहिती, बघावं लागेल. आई, आई चिव? पोट दुखतय ग माझं. अगं चिव, काय होतंय तुला? आई माझं पोट दुखतय. अगं चिव, नक्की काय होतंय तुला? अहो, कोणी हाय का आजूबाजूला? आई माझं लय पोट दुखतय ग, मला लय त्रास दिलाय त्यांनी. आई लय पोट दुखतय माझं. अगं चिव, असं काय करते आई, चिव? पोट दुखतय ग माझं. चिव, अगं असं काय करते चिव? आई. अगं इकडे बघ ना चिव. आई, चिव चिव चिव, काय झालं तुला? अगं बोल ना माझ्यासोबत. चिव, अगं चिव उठ ना ग. चिव, म्हणत होते ना नको म्हणून शहरात लग्न मालिकीचं. अगं चिव उठ ना. हुंडा पायी पैशा पायी जीव गेला महापुरीचा. अगं चिव उठ ना ग. अगं उठ ना, बोल ना माझ्याशी. चिव. बघितलं मित्रांनो, जुन्या रूढी परंपरेनुसार आणि मित्रत्वाचा शब्द पाळण्यासाठी आपण एका 14-15 वर्षाच्या मुलीचा बालविवाह लावून दिला. गरिबी, आर्थिक संकट हा त्या कुटुंबाने विचार केला, परंतु बालविवाह झाल्यानंतर त्या कोवळ्या मनावर त्याचे काय परिणाम होणार आहेत, त्याच्या शरीरावर काय परिणाम होणार आहेत हे आपण कुणीही विचार केला नाही. आणि परिणामी तिचा सासरच्या घरी छळ झाला आणि अल्पवयातच तिच्यावर माता बनण्याचं ओझं लादण्यात आलं आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला. म्हणून हा बालविवाह समाजासाठी लागलेला कॅन्सर आहे
आणि हा कॅन्सर आपल्याला दूर करायचा आहे. यासाठी बालविवाह निर्मूलनाची चळवळ ही सामाजिक चळवळ झाली पाहिजे आणि यासाठी आपण समाजानं एकजूट होऊया आणि बालविवाह बंदीचा सर्वांनी नारा देऊया. बालविवाह थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे. शिक्षणाच्या वयात तिच्या हातात पाटी पेन्सिल ऐवजी संसार दिला जातोय. आणि त्या स्वप्न पाहणाऱ्या कवळ्या डोळ्यांमध्ये स्वप्नांच्या ऐवजी आपल्याला फक्त आणि फक्त अश्रू पाहायला मिळत आहेत. शिकली सवरली तरी पुढे काय? लग्नाच्या बाजारात हुंड्याची मागणी. गाडी पाहिजे, सोनं पाहिजे, रोख 5 लाख रुपयेही पाहिजेत. अरे लाजा बाळगा, मुलगी म्हणजे काय विकत घ्यायची वस्तू आहे का? हुंड्यासाठी अजून आपण अशा किती निष्पाप जीवांचा बळी घेणार आहोत. हुंडा मागणं बंद करा, स्त्रीचा सन्मान करायला शिका. पण आता वेळ बदलली आहे, समाज बदलतोय. आजची मुलगी फक्त आबला नाही तर ती साबला आहे याचाही कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे. ती सीमेवर देशाचं रक्षण करते आणि आकाशात लढाऊ विमानही उडवते. खेळाचे मैदान असो किंवा विज्ञानाची प्रयोगशाळा, प्रत्येक क्षेत्रात तिचं नाव गाजतंय. सावित्री आणि जिजाऊंच्या लेखी आता मागे हटणार नाही. चला आज आपण सगळे मिळून एक निर्धार करूया. मुलगा मुलगी असा भेदभाव संपूया. मुलीला निर्भयपणे जगू देऊ, तिची स्वप्न पूर्ण करू देऊ. स्त्री पुरुष समानता हाच देशाचा खरा विकास. नारी शक्तीचा करू सन्मान, वाढवू आपल्या देशाची शान. बालविवाह थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे. या पथनाट्यानं मांडलेलं वास्तव अगदी खरं आहे. परवाच बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एका मुलाखतीत अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर रोखठोक भाष्य केलं. बीड जिल्ह्यात आजही छुप्या रीतीने चाललेली बालविवाहाची प्रथा ही स्त्री समानतेच्या मार्गातील किती मोठा अडथळा आहे यावर त्यांनी प्रशासकीय चिंता व्यक्त केली. चला तर ऐकूया माननीय जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी बालविवाह संदर्भात व्यक्त केलेले विचार. आता आपण सर्वांना माहीत आहे की बीड जिल्हा हे ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा असल्यामुळे क्या होतात की आमच्याकडे मोठ्या प्रमाणे स्थलांतर होतात आणि तो स्थलांतरच्या मुले आमच्या इकडे मोठ्या प्रमाणे बालविवाह आणि मुलींच्या स्कूलमधून ड्रॉपआउट होतात. आता खूप मोठ्या प्रमाणे बीड या सर्व विषयामध्ये काम केलेलं आहे. त्यामध्ये मी दर महिन्यामध्ये बैठक घेतात आणि कुठलाही बालविवाह असेल त्यामध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणे कारवाई करतात, FIR करतात, त्यामध्ये जबाबदारी निश्चित करतात आणि आम्ही अवेअरनेस कॅम्पेन म्हणजे सर्वांना जागरूक करणे, अवेअरनेस करणे यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणे आम्ही काम केलेलं आहे. आता ऊसतोड कामगारांसाठी सुद्धा आम्ही खूप योजना म्हणजे प्रत्येक महिलांसाठी आम्ही एक आरोग्य साथी म्हणून म्हणजे एक डॉक्टर ताई म्हणून आपण नेहमी क्या असतात की म्हणजे जेव्हा महिला स्थलांतर होतात त्यांच्या आरोग्य संदर्भात बघण्यासाठी कोणी नसतात. आम्ही जिल्हा प्रशासनमार्फत आरोग्य विभागांतर्गत सर्वांना प्रशिक्षण दिलेलं आहे. आमच्या डॉक्टर ताई त्यांच्यासोबत जातात आणि त्यांचा कुठलाही प्रकारचा हेल्थचा विषय असेल तो बघून घेतात. तसेच आम्ही आता सर्व तालुक्यामध्ये ऊसतोड कामगारांच्या मुली आणि मुलांसाठी वसतिगृह चालू करण्याची प्रक्रिया चालू करत आहोत म्हणजे शिक्षणमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा त्याला अडचण येऊ नये म्हणून. तसेच आम्ही आमच्या ऑलरेडी 3 तालुक्यामध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जो मुलींसाठी आहे तो निवासी शाळा आहे त्यामध्ये सुद्धा आपण सर्व तालुक्यामध्ये तसं एक व्यवस्था करावे त्याप्रमाणे आपण पुढे एक प्रपोजल देणार आहे. फक्त मला एकही मुद्दा सांगू इच्छितो की एक सामाजिक विषय आहे. फक्त प्रशासन काम केला म्हणून हे विषय उद्या मिटणार नाही आहे. यामध्ये आमचा सरपंच असेल आमचा सर्वजण यामध्ये एक टीम म्हणून या सर्व निगेटिव्ह मुद्दा असतात म्हणजे आपण एक टीम म्हणून यामध्ये काम करण्याचं गरजेचं आहे. मुलींचं शिक्षण म्हणजे आमचं भविष्य आहे. मुली त्यांचं शिक्षण म्हणजे आमच्या पुढच्या भविष्यामध्ये बीड किती पुढे जाणार आहे याचा आधार असतात. आणि मी नेहमी सांगतात एक देश किती प्रोग्रेसिव्ह आहे किती पुढे गेलेला आहे हे बघण्यासाठी तिकडेच्या फक्त महिलांच्या व्यवस्था तुम्ही बघून घ्या. आणि आम्हाला सर्वांना माहीत आहे एक महिला आर्थिक स्वरूपात सक्षम झाली असेल तर 100% गाव आणि तो देश सक्षम होणार आहे. म्हणजे महिलाला आपण आर्थिक स्वरूपात आणि सामूहिक स्वरूपात सक्षम कसे करू शकतो तो प्रशासनाचा प्रायोरिटी विषय आहे. तसेच हे सर्व आमच्या बीडकरांचा सुद्धा प्रायोरिटी विषय असणं अपेक्षित आहे.
बीड जिल्ह्यात बालविवाहाची समस्या अजूनही गंभीर आहे. अल्पवयीन मुलींचे लग्न लावून देणे म्हणजे तिच्या शिक्षणाचा, आरोग्याचा आणि स्वातंत्र्याचा हक्क हिरावून घेणे आहे. हा केवळ सामाजिक प्रश्न नसून गुन्हा आहे, जो आपण सर्वांनी मिळून थांबवला पाहिजे. आजी, जिल्हाधिकारी साहेब जे बोलले ते किती भयंकर आहे ना. लहान वयात लग्न लावल्यामुळे मुलीचे आरोग्य धोक्यात येते आणि तिच्या सर्व स्वप्नांचा चक्काचूर होतो. अगदी बरोबर बोलतेस मुक्ता. जोपर्यंत आपण मुलीला ओझं मानण्याची मानसिकता सोडत नाही आणि बालविवाह पूर्णपणे थांबवत नाही, तोपर्यंत नारी समता ही केवळ कागदावरच राहील. काळ बदलला. स्त्री कॉर्पोरेट बोर्डरूमपासून ते सैन्यापर्यंत पोहोचली, पण तिच्या पुढील आव्हाने संपलेली नाहीत. आजी, आज आमच्या ऑफिसमध्ये वरिष्ठ पदावर महिला आहेत, पण तरीही काम संपवून घरी गेल्यावर स्वयंपाक आणि मुलांच्या अभ्यासाची सगळी जबाबदारी त्यांनाच पाहावी लागते. समानता म्हणजे केवळ घराबाहेर पडण्याची संधी मिळणे नव्हे, तर जबाबदाऱ्यांचे समान वाटप होणे. आज स्त्री आर्थिक जबाबदारी पेलत आहे, मग पुरुषांनीही घरकामात आणि संगोपनात समान वाटा उचलला पाहिजे. पण चित्र संपूर्णपणे अंधारमय नक्कीच नाही. बदलाचे वारे वाहू लागले आहेत. अनेक घरातील पालक मुलींच्या शिक्षणासाठी खंबीरपणे उभे राहत आहेत आणि तरुण पतीही सहकार्याचा हात पुढे करत आहेत. मुलींना जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी इतिहास घडवला आहे. आता संपूर्ण समाजानं तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाच पाहिजे. स्त्री आणि पुरुष एकाच रथाची दोन चाके आहेत. दोन्ही चाके समान मजबूत असतील तरच प्रगतीचा रथ पुढे जाऊ शकतो. चला तर मग आज या नारी समता दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण एक संकल्प करूया. बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथांना मुळापासून उखडून फेकूया. स्त्रीला समान संधी, आदर आणि सुरक्षितता देऊया. आम्ही चाललोय पुढे नवी पहाट आणायला, समतेच्या या क्षितिजावर नवे रंग भरायला. आत्ताच आपण नारी समता दिनानिमित्त विशेष रूपक ऐकलं. समतेचं क्षितिज. लेखन पुष्कराज बेद्रे. निवेदन आणि निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर. सहभाग पुष्कराज बेद्रे, केशव भागवत, सुप्रभा जोशी, जान्हवी देशपांडे, अपर्णा खोपटीकर, आरती देवकर, राजरत्न सोनावणे, बिलाल सय्यद, आकांक्षा सोनवणे, अनिल खेडकर, श्रेया अवसरमल, रोहित नागरगोजे, अरुण धनुरे आणि समीर पठाण. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती.